नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम एक सांगतो, गॉगल यासाठी लावतो आहे की ऊन एवढं पडलेलं आहे, उष्णता एवढी आहे आणि डोळ्याला त्या सूर्यकिरणाचा त्रास होऊ नये म्हणून गॉगल गॉगल वापरतोय. काही दुसरं काही हे नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण आहोत एका लिंबूच्या बागेमध्ये आणि सविस्तर मित्रांनो, लिंबूचं बागेचं व्यवस्थापन आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने बागेची व्यवस्थापन केलेलं आहे आणि कशा पद्धतीतून तो त्यातून उत्पन्न घेतोय अगदी कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल ते आपण या शेतकऱ्याच्या बागेमधून मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना मी पाठवणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपल्या सर्वांना विनंती करतो, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना खऱ्या पद्धतीने लिंबूचं उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आता आपण एकंदरीत लिंबू संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचं काम करूयात. तर मित्रांनो बघा, लिंबू हे कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असलेले फायदेशीर फळपीक आहे आणि योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्याला अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने नफा मित्रांनो मिळू शकतो. मित्रांनो, या लिंबू पिकाला आपण एकंदरीत चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेण्यासाठी त्यासाठी आपण हवामान आणि जमीन कशी पाहिजे याच्यात आपण थोडं माहिती घेऊयात. मित्रांनो, उष्ण आणि कोरडे हवामान मित्रांनो लिंबू पिकासाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, त्यानंतर त्या ठिकाणी जर तापमान जर पाहिजे तर तापमान किती पाहिजे, 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये अतिउत्तम आहे मित्रांनो लिंबूच्या पिकासाठी. मध्यम ते हलकी काळी स्वरूपाची चांगली जमीन पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जमीन पण बघू शकता. ही जमीन देखील काळ्या स्वरूपाची आणि थोडी मध्यम भुरक्या स्वरूपाची ही जमीन आहे. मित्रांनो, पाण्याचा निचरा होणारी जमीन एक आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही जमीन जी आहे तर त्यातून पाण्याचा निचरा होणं देखील फार महत्त्वाचं असतं. तर थोडं पुढे आपण आणखी पुढे बघूयात. मित्रांनो, ही जमीन काळ्या स्वरूपाची आणि थोड्या पांढऱ्या स्वरूपाची मध्यम असल्यामुळे या जमिनीतून चांगल्या पद्धतीने निचरा देखील पाण्याचा होत असल्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे झाड आहे आणि या झाडाला पुष्कळसे असे फळ लागलेले आहे. मित्रांनो, आपण जर याचा बाजारभावाचा जर विचार केला तर आता सध्या उन्हाळा दिवस आहे आणि या उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मागणी देखील याला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, यानंतर आपण बघूयात लिंबाच्या एकूण जाती किती आहेत त्या बघूयात. मित्रांनो, प्रमुख लिंबाची एकूण जाती 5 आहेत. त्यामध्ये पहिली लिंबूची जात आहे ती म्हणजे कागदी लिंबू. शेतकरी मित्रांनो, टाईप करून घ्या. पहिली जी जात आहे ती आहे कागदी लिंबू. दुसरी जी जात आहे ती आहे साई शरबती. तिसरी जात आहे विक्रम आणि चौथी आहे प्रभालिनी लिंबू आणि पाचवी आहे बारामाही लिंबू. तर शेतकरी मित्रांनो, सर्वोत्तम म्हणजेच काय तर याच्यामध्ये बारामाही लिंबू म्हणजेच काय तर पूर्ण 12ही वर्ष त्या लिंबुनीला फळ असतं. बारामाही म्हणजे त्याला ते त्या लिंबुनीच्या एक जातीचं नाव आहे मित्रांनो. तर आता आपण दुसऱ्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही जर पाहिलं ती मध्यम स्वरूपाची आणि जमीन असल्यामुळे त्याला फळ देखील भरपूर लागलेलं आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहरासारख्या जर आपण छोट्या मोठ्या मार्केटमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी 10 रुपयाचे 4 लिंबू आपल्याला घ्यावं लागतात. आणखी तुम्ही मार्केट फिरा, काय भाव आहे ते. तर मित्रांनो, याची लागवड आपण बघूयात. एकंदरीत लागवडासंदर्भात मी माहिती तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, याची जी लागवड आहे ती 15x15 म्हणजे ते जी अंतर आहे तर 15x15चं एका झाडामध्ये अंतर पाहिजे. आणि दुसरं जास्तीत जास्त 15 जर नसेल घ्यायचं, अजून पण आपण जास्तीत घेऊ शकतो. 18x18चं देखील अंतर असेल तर अतिउत्तम आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये खड्डं जे आहे तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर खड्डं घ्यायचं असेल तर 2x2चं लिंबून लागवडीसाठी आपण 2x2चं खड्डं देखील घेऊ शकतो. मित्रांनो, ते खड्डं घेतल्याच्यानंतर त्यामध्ये पुरेसं असं शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि निमखळी ही अवस्थेमध्ये मिसळावी. मित्रांनो, याचा लागवडीचा हंगामा कोणता आहे तर मित्रांनो, सर्वोत्तम जो लागवडीचा हंगाम आहे तो जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिउत्तम आहे मित्रांनो. कोणता जून ते ऑगस्ट दरम्यान. आणि मित्रांनो, ठिबक सिंचन जर आपण केलं असेल तर अधिक चांगली पद्धत आहे. मित्रांनो, या ठिकाणी या बागेत आपण बघू शकतो की अतिशय सुंदर पद्धतीने ठिबक सिंचन देखील केलेलं आहे. या ठिबक सिंचनाचा एक फायदा असा होतो मित्रांनो, पाण्याची जर थोडी कमतरता असेल तर पाणी कमी असल्यामुळे देखील योग्य झाडाला त्याचं चांगल्या पद्धतीने पाणी पण देखील मिळतं. मित्रांनो, पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये कसं करावं. पाणी व्यवस्थापन करत असताना उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी झाडाला पाणी देणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण बघतो लिंबू हे पूर्ण म्हणजे पाण्याचंच फळ आहे, त्यामध्ये पूर्ण लिक्विड स्वरूपात पाणीच असतं. त्यामुळे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये त्याला जास्तीत जास्त 5 ते 7 दिवसांनी प्रत्येकी पाणी दिलं पाहिजे. हिवाळ्यात मित्रांनो, हिवाळा असल्यामुळे त्यामध्ये थोडं पाणी कमी जरी दिलं तरी पण चालतं. मित्रांनो, हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं आणि ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची अधिक बचत होईल. तुम्ही हे लिंबू बघू शकता मित्रांनो, अतिशय तेजदार आहे. हे असं लिंबू का बरं आहे माहिती आहे का, कारण की मित्रांनो, या ठिकाणी ठिबक सिंचन केलेलं आहे आणि वेळोवेळी याला कुठल्याही पाण्याची कमतरता पडत नाही. मित्रांनो, थोडक्यात आणखी बघूयात आपण की याचं खत व्यवस्थापन कसं करायचं आहे. मित्रांनो, प्रति झाड वार्षिक शेणखत प्रत्येकी एका झाडाची डिटेल आपण बघण्याचा प्रयत्न करूयात.
मित्रांनो प्रति झाड वार्षिक शेणखत 20 ते 25 किलो. मित्रांनो प्रत्येक एका झाडाला जास्तीत जास्त किंवा कमीत कमी जरी म्हटलं तरी 20 ते 25 किलो प्रत्येक वर्ष एका झाडाला आपण दिलं पाहिजे शेणखत, बरं मित्रांनो. त्यानंतर युरिया 1 ते 1 किलो प्रति वर्ष मित्रांनो दिलं पाहिजे. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलो दिलं पाहिजे. म्युरेट ऑफ पोटॅश 500 ग्रॅम हे प्रतिवर्षी दिलं पाहिजे एका झाडाला. मित्रांनो झाडाच्या वयानुसार खत मात्र वाढवावे. आता तुम्ही म्हणता छोटं झाड असेल तर त्यालाही आपण तेवढं द्यायचं नाही, पण मित्रांनो झाडाचं वय बघून त्याची संरचना बघून त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, खताची डिटेल्स किंवा खत त्यामध्ये आपण वापरलं पाहिजे. तर मित्रहो, आपण एकंदरीत लिंबू बाजारभाव सध्या उन्हाळ्यामध्ये तेजीत असून महाराष्ट्रातील अनेक मार्केटमध्ये दर वाढलेले दिसत आहे. तर मित्रांनो आपण या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की जाणून घेऊयात एकंदरीत सध्याच्या उन्हाळ्यामध्ये 2026मध्ये या उन्हाळ्यामध्ये काय मिळतो एकंदरीत लिंबाला बाजारभाव. तर मित्रांनो किरकोळ बाजारामध्ये एका लिंबाला 8 ते 10 रुपये पर्यंत दर मिळत आहे. मित्रांनो आजची लिंबूची आपण जर परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यामध्ये मागणी वाढलेली आहे. हॉटेलमध्ये ज्यूस सेंटर असेल किंवा लग्नसराईमुळे खप याचा वाढलेला आहे. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर भागातून आवकही काहीशी कमी, पण दर्जेदार मालाला जास्त भाव मिळत आहे. संभाव्य बाजारभाव प्रति क्विंटल काय मित्रांनो हे थोडक्यात जाणून घेऊया आपण. पुण्यामध्ये 7,000 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल मित्रांनो लिंबाला बाजारभाव मिळत आहे. नाशिकमध्ये 6,000 ते 10,000 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,500 ते 10,500 रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या लिंबाला बाजारभाव आहे. नागपूरमध्ये 5,500 ते 9,000 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल लिंबाला बाजारभाव आहे. त्यानंतर मित्रांनो मुंबईमध्ये 9,000 रुपयेपेक्षा देखील जास्त बाजारभाव आहे. लिंबू विक्री होत असताना मित्रांनो त्याचा गुणवत्ता, त्याचा आकार, आवक यानुसार बाजारभावामध्ये चढ उतार कमी जास्त होऊ शकतात. मित्रांनो पिवळसर व चमकदार लिंबाला जास्त मागणी येते. योग्य रेडिंग केल्यास चांगला दर मिळतो. उन्हाळ्यात थेट बाजारपेठेत विक्री फायदेशीर. पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवा. फळबाग टाळण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी महत्त्वाची आहे. 12माही लिंबू म्हणजे काय, तर मित्रांनो 12माही लिंबू जातीमध्ये वर्षभर फळधारणा होत राहते, त्यामुळे शेतकऱ्यांना सतत उत्पन्न यामधून मिळू शकते. तर मित्रांनो अधिकाधिक चांगला नफा मिळवण्यासाठी आपण योग्य विक्री करताना काय गोष्टी केल्या पाहिजे. फळांची योग्य ग्रेडिंग क्लिक करा. हिरवे आणि पिवळे लिंबू वेगळे पॅक करा. सकाळी लवकर बाजारात माल पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्लॅस्टिक क्रेट वापरल्यास फळांचे नुकसान कमी होते. थेट व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवल्यास मित्रहो सध्या वाढलेली मागणी आणि मर्यादित आवक पाहता पुढील काही दिवसामध्ये लिंबू बाजार मजबूत राहण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो लिंबू बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत असून विशेषतः कामठी, भुसावळ आणि कोल्हापूर बाजार समितीत चांगले दर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मोठी मागणी मिळत असून शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि चांगली संधी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर मार्केटचा विचार केला तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त हे ग्राहक हे लिंब खरेदी करताना आपल्याला प्रत्येक मार्केटमध्ये दिसत आहेत. मित्रांनो बाजारात तेजी का आहे तर हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. उन्हाळ्यात लिंबूची मागणी, ज्यूस सेंटर आणि हॉटेलमध्ये मोठा वापर, काही भागात आवक कमी, दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांकडून जास्त मागणी. मित्रांनो पिवळ स्वरूपाचा आणि जास्त ठळक आणि मोठ्या साईजचा जर माल असेल त्याला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी होते आणि त्याला अधिक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना नफा हा मिळतो. वाहतूक खर्च वाढल्याने किरकोळ दर वाढतात. मित्रांनो जर जास्त लांब माल ट्रान्सपोर्ट जर केला तर त्यामध्ये देखील खर्च वाढण्याची शक्यता दाट असते. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये आपल्याला 8,000 पासून म्हणजे कमीत कमी भाव हा 8,000 रुपये आहे. जास्तीत जास्त बाजारभाव हा 12,500 रुपये प्रति क्विंटल आहे आणि सरासरी कमीत कमी 10,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हा कोल्हापूरमध्ये आहे. तर मुंबईच्या मार्केटमध्ये कमीत कमी 4,000, जास्तीत जास्त 6,600 आणि नागपूरमध्ये कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 6,000 रुपये प्रति क्विंटल लिंबाला बाजारभाव मिळालेला आहे. तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या माहितीसाठी भेटूत आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.